कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 2023च्या खरीप हंगामामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2500 कोटींचं अर्थसहाय्य उद्या वितरित केलं जाणार आहे। राज्यामधील जवळपास 96 लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार कार्ड लिंक असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालेलं आहे। कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे। दरम्यान याच कार्यक्रमामध्ये काही वेळापूर्वी गोंधळही झालेला होता। उशिराने कार्यक्रमाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली। अक्षरशः नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी बांधलेले फेटे सुद्धा काढून टाकले। सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपयाचं अनुदान। दादा आपण आपल्या भाषणामध्ये याबाबत निर्णय घ्यावा। सोयाबीन हमी भाव केंद्र या ठिकाणी चालू करणं, 19 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करायची परवानगी राज्य सरकारला या ठिकाणी नाफेड आणि एनएसएसकडून मिळालेली आहे। खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादनावर आयात शुल्क लावून सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला या ठिकाणी नक्कीच आपण मदत करतोय। कांद्यावरील निर्यात मूल्य वाढवले, नॅनो खताच्या वापरास या ठिकाणी प्रोत्साहन दिले। वरील सर्व निर्णयाच्यामुळे महाराष्ट्रात अन्नधान्य उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।